आणि ट्रीटमेंट घेतो, परंतु रात्री अचानक जर कान दुखायला लागला, ठणका येऊ लागला, तर अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला काय उपाययोजना करायचं लक्षात येत नाही. काय करायचं तेच कळत नाही. तर कसल्याही प्रकारच्या कानदुख्या असेल त्याच्यावरती एक उपाय मी तुम्हाला सांगत असतो. कानाला ऐकू येत नसेल ही समस्या आजकाल बघा, गोंगाटाच्या ठिकाणी काम करणं ही एक समस्या बऱ्याच लोकांना असते. म्हणजे कंपनी सध्या कंपन्यांचं प्रस्थ भयंकर आहे. या कंपन्यांचं प्रस्थ भयंकर असल्यामुळं गोंगाटामध्ये बऱ्याच लोकांना काम करावं लागतात. म्हणजे मजबुरी असते बऱ्याच लोकांची. ही मजबुरी असल्यामुळं बऱ्याच लोकांना गोंगाटाच्या ठिकाणी काम केल्यामुळं कानामध्ये आवाज येणं, याला आयुर्वेदामध्ये कर्णक्षेद असं म्हणलेलं आहे, कर्णनाद असं म्हणलेलं आहे. बऱ्याच गोष्टी सांगितल्या शास्त्रामध्ये, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर या कर्णनादावरती म्हणजे कानामध्ये घुंग घुंग शिटी वाजवण्यासारखा आवाज येणं, त्याच्यामुळे माणसं वैतागतात, अक्षरशः कंटाळतात. त्याच्यावरती तुम्हाला मी एक उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. साधे साधे सोपे सोपे उपाय जे सर्वांना करता येईल असे उपाय मी सांगत असतो. आणि या उपायांचा लोकांवरती चमत्कार घडावा अशा पद्धतीने आराम पडत असतो. लोक म्हणतात, अरे वा, तुमचा उपाय केला आणि आम्हाला आराम पडला. घरगुती उपायासाठीच मी महाराष्ट्रभर किंवा देशात सुद्धा फेमस आहे. माझे उपाय हिंदीमध्ये सुद्धा बरेच लोक, म्हणजे मोठी मोठी व्यक्ती तुम्हाला सांगितलं ते एक दिवशी सांगेल, मराठीतले उपाय हिंदीमध्ये टाकून लोक बरेचसे सांगत असतात. तर आयुर्वेदामध्ये असे उपाय असतात, आयुर्वेदामध्ये अशा गोष्टी असतात. तर आता एक 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 तुम्हाला चालू करतो. तुम्हाला एकदम अचानक कान दुखायला लागला, काय करणार अशा वेळेला? अशा वेळेला त्रास काय होणार? माझा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे. कानावरती म्हणजे कसल्याही प्रकारची कानदुखी असेल तर लगेच आराम पडतो, असा एक व्हिडिओ सुद्धा यूट्यूबवरती व्हायरल झालेला आहे, फेसबुकवरती सुद्धा व्हायरल झालेला आहे. तर अशा वेळेला काय करायचं? फक्त कानामध्ये इन्फेक्शन नसावं. कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण एकदा कसं असतं, वारा लागला तर अशा वेळेला काय करायचं? ठणका लागला अशा वेळेला काय करायचं? ज्या वेळेला तुम्ही घाट उतरता, जेव्हा प्रवास करता, त्यावेळेला बघा कान असं एकदम बधीर होतो. अशा वेळेला काय सुचतच नाही माणसाला. म्हणजे एकदम ज्यावेळेला घाट उतरतात त्यावेळेला बघा असं गाडी ज्यावेळेला आपली घाटाच्या खाली येते त्यावेळेला एकदम असं बधीर झाल्यावर होतं, काहीच कळत नाही. तर अशा वेळेला एक उपाय सांगतो. आपलं खडं हिंग घ्या. खडं हिंग थोडंसं कापसामध्ये गुंडाळून जर कानात ठेवला तर तुमचा जो काही प्रवासामुळं जो काही बधीरपणा झालेला असतो, हा प्रवासामुळे झालेला बधीरपणा कमी होऊन जाईल. साधा सोपा उपाय तुम्हाला सर्व लोकांना सांगितलेला आहे. हा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या. आता अचानक जर कान दुखायला लागला तर अशा वेळेला काय करणार? अशाही बऱ्याच गोष्टी असतात. अचानक कान दुखायला लागला तर तुम्हाला मी एक उपाय या ठिकाणी सांगत आहे. उपाय साधा आहे, उपाय सिंपल आहे. काय करायचं? फक्त कानामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नसावं एवढी फक्त काळजी घेणं अपेक्षा असते. साधा आपलं आलं असतं, अद्रक. अद्रक सर्व कन्नडांचं इष्ट, म्हणजे आलं. आल्याचा रस घ्या. आल्याचा रस साधारण 2 थेंब घ्यायचा. त्याच्यामध्ये कवठाचा रस जर भेटला तर अतिउत्तम. कवठ आपण कवठ खातो बघा, कवठाचा रस थोडंसं पाणी टाकून टाकला अतिउत्तम. किंवा साधा आपलं आल्याचा रस थोडंसं एक 2 थेंब जरी टाकलं तरी सुद्धा ठणका कमी होऊन जातो. बऱ्याच लोकांना याचा आराम पडतो. परंतु इन्फेक्शन असेल, फंगल इन्फेक्शन असेल, खाजा असतील, तर हा उपाय तुम्ही शक्यतो करू नये असंही मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. साधा सिंपल उपाय सर्वांनी अवश्य करून घ्या. त्याचा फायदा तुम्हाला छान पद्धतीने होऊन जाईल. तर हा एक उपाय तुम्ही सर्वांनी करावा. कवठाचा किंवा निंबाचे आपलं जे हे असतं आल्याचा रस टाकून ठणका कमी होऊन जाईल, वेदना कमी होऊन जाईल, त्रास कमी होऊन जाईल. लगेचच वेदना कमी होऊन जाते, लगेचच त्रास कमी होऊन जातो. हा उपाय सर्व लोकांनी अवश्य करावा. ऐकायला येत नसेल तर अशा वेळेला काय करायचं? ऐकायला येत नसेल तर, कानामध्ये ऐकायला येत नाही बघा बऱ्याच लोकांना, तर अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला एक बेलाच्या फळाचा तेल, यास बिल्वतेल असं म्हणतात. हे बिल्वतेल करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता घरगुती स्तरावरती बिल्वतेल कसं करायचं तुम्हाला सांगतो. आपल्याला घरच्या घरी तयार करता आलं पाहिजे. बाजारामध्ये सुद्धा बिल्वतेल वेगवेगळ्या कंपनीचं चांगल्या पद्धतीने मिळत असतं. म्हणजे ते बाजारातील तेल करताना हे तेल तयार करावा. कुठलं तेल? तर बिल्वतेल. बेल घ्या. बेलाच्या बिया चांगल्या पद्धतीने कुटायच्या. त्याच्यामध्ये थोडंसं बकरीचं दूध भेटलं अतिउत्तम. बकरीचं थोडं दूध टाकायचं. साधारण एक 10-15 बिया घेतल्या. साधारण तुम्ही एक पाव कप बकरीचं दूध भेटलं अतिउत्तम. थोडंसं आपलं गोमूत्र भेटलं 1-2 चमचे तरी चालेल. आणि एक अर्धा वाटी तेल घ्या. एकत्र मिक्स करायचं, चांगलं उकळवायचं आणि फक्त तेल शिल्लक राहिलं पाहिजे.
हे तीळ तेल शिल्लक राहिलं की उकळून काढून एक बिल्व तेल म्हणजे बेलाच्या बियांपासून तयार केलेलं तेल, याच बिल्व तेल असं म्हणतात. हे बिल्व तेल कानामध्ये टाकायचं, 1 किंवा 2 थेंब टाकायचं, 3 थेंब टाकायचं. टाकलं म्हणजे बघा असं लावून फक्त असं हे करता आलं पाहिजे. बिल्व तेल कानात टाकायचं, 1-2 थेंब टाकलं, 1-2 थेंब टाकलं, 2 थेंब टाकलं की ते बाहेर आलं पाहिजे. टाकलं की बाहेर आलं पाहिजे, असं थांबलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही बिल्व तेलाचा वापर करून घ्या. तुम्हाला छान पद्धतीने त्याचा फायदा हा 100% होणार आहे. त्या बिल्व तेलाचा. बिल्व तेल तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर बिल्व तेल तुम्ही तयार करा. त्याचा फायदा तुम्हाला मस्तपैकी होऊन जाईल. आणि वयस्कर जे काही माणसं असतात तर त्यांच्यासाठी हे बिल्व तेल अतिशय लाभदायी म्हणून काम करत असतं. असंही मला तुम्हाला सर्व लोकांना सांगायचं आहे. विनंती आहे आपल्या सर्व लोकांना की अशा गोष्टी आपण सर्व लोकांनी फायद्याच्या आहेत त्या कराव्यात, त्याचा फायदा घ्यावा. अजून काही गोष्टी सांगतो. बऱ्याच लोकांना कानाच्या निमित्तानं वेगवेगळे त्रास असतात. अशांनी डोक्यावरून कुठल्याही प्रकारच्या कानाच्या आजारावरती डोक्यावरून गरम पाणीची आंघोळ करायची नाही, किंवा थंड वस्तूमध्ये थंड हात गार पाण्यामध्ये हात घालायचा नाही. ही 2 गोष्टी टाळायच्या. तुम्ही एक सुंठीचा म्हणजे गावाला आवाज असेल तर सुंठ आणि तूप असं एकत्र मिक्स करून जर नागपुडीत 1-1 थेंब टाकलं तरी सुद्धा कानामध्ये जो काही बधीरपणा असतो, हा कानातला बधीरपणा कमी होऊन जातो. फक्त सुंठ ही थोडी उष्ण गुणाचा असल्यामुळे प्रत्येकाला हा उपाय करता येईल असं नाही. सुंठ आणि तुमचं किंवा आल्याचा रस आणि तूप एकत्र मिक्स करून एक थेंब जरी टाकलं तरी कानामध्ये जो काही बधीरपणा असतो, कानात असा जोरात आवाज येतो, कानात कानठळ्यासारखा आवाज येतो, तर अशा वेळेला हा उपाय सर्वांनी अवश्य करून घ्या. अतिशय छान असा उपाय, अतिशय फायद्याचा असा उपाय सर्व लोकांना सांगितलेला आहे. तर हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला मस्त असा आराम नक्कीच पडून जाईल. साधे साधे सोपे सोपे उपाय असतात बघा, क्लिष्ट उपाय नसतात. या साध्या उपायांचा तुम्ही सर्व लोकांनी फायदा करून घ्या. फायदा करून घ्या आणि तुम्हाला त्याचा 100% फायदा नक्कीच होणार आहे. तर हे उपाय सांगितलेले सर्व लोकांनी करा. कानात असा अचानक जर दुखू लागला तर तुम्ही आल्याचा रस टाकायचा 1 किंवा 2 थेंब, आणि आवाज येत नसेल तर बिल्व तेलाचा वापर करून घ्या. बाधिर्य, याला कर्णबाधिर्य असं म्हणतात आयुर्वेदामध्ये, तर त्याचा तुम्ही वापर करून घ्या. आणि असेच बरेच उपाय तुम्ही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येतील. जेव्हा लाईव्ह असेल त्यावेळेला महत्त्वपूर्ण तुम्ही व्हिडिओ मात्र अवश्य पहा, जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा हा 100% होऊन जाईल. व्हिडिओ पुढच्या वेळेच्या वेळी. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद माऊली. पांडुरंग पांडुरंग.